सध्या भारतामध्ये बाबरी मस्जिद हा प्रकरण खूप चर्चेला आहे. पश्चिम बंगाल या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची सरकार आहे. जनता आरोप करत आहे की त्या ठिकाणी बाबरी मस्जिद याची पुनर्निर्मिती होत आहे, पण असं नाही. मुर्शिदाबाद जिल्हा या ठिकाणी रेजिन नगर हा एक एरिया आहे, त्याच्या जवळ एका नवीन मस्जिदीचा काम सुरू आहे आणि त्या मस्जिदीचा जो स्ट्रक्चर आहे तो हुबेहूब बाबरी मस्जिदीसारखा आहे. पण मला जनतेला विचारायचं आहे, जेव्हा 22 जानेवारी 2024 ला राम मंदिराची स्थापना झाली आणि नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 ला त्याचं भूमिपूजन झालं, तेव्हा जनता म्हणत होती कि आपल्याला मंदिर नहीं तर अस्पताल, हमें अस्पताल बनाने चाहिए, कॉलेज बनाना चाहिए. लेकिन मैं उसी जनता से पूछना चाहता हूं, अभी ये जो मस्जिद बन रही है, आता हा जो मस्जिद तयार होता है, तर त्या ठिकाणी 25 बिघा जमीन वापरल्या जात आहे. आणि बाबर कोण होता ऐकून घ्या ते काय सांगत आहेत. तर मस्जिद बनाइए अल्लाह के नाम पर, रसूल अल्लाह के नाम पर, वली अल्लाह के नाम पर. बाबर तुम्हारा बाप लगता है? तुम्हारी माँ का खसम लगता है जो बाबर के नाम पर मस्जिद बना रहे हो? इस देश में दंगे फसाद कराना चाहते हो? वो बाबर जो आकर यहाँ मंदिरों को तोड़ा, जो हिंदुओं का कत्लेआम किया, जो हिंदू माँ बहन बेटियों की इज्जत से खिलवाड़ किया, उसके नाम से मस्जिद बनाकर संदेश क्या देना चाहते हो? क्लियर है, फसाद कराना चाहते हो. भाई जाके पूरा इतिहास पढ़ लो बाबर का. या मस्जिदीसाठी जवळपास 40 एकर जमीन वापरल्या जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पश्चिम बंगालमध्ये 1 बिघा, बिघा म्हणजे गुंठा महाराष्ट्रामध्ये, तर पश्चिम बंगालमध्ये 1 बिघा म्हणजे किती? 14,400 वर्गफूट, म्हणजे 25 इंटू 14,400, 3,60,000 वर्गफूट, म्हणजे 40 एकर जमीन या मस्जिदीसाठी वापरल्या जाणार आहे. यावेळी तुम्ही बोला की या ठिकाणी सुद्धा आपण कॉलेज, हॉस्पिटल तैयार करू शकतो. भाई ये दोगला पण मत करो. मैं किसी सरकार का सपोर्ट नहीं करता. अगर जहां गलत है वहां उनका खुलकर विरोध करो, लेकिन ऐसा दोगला पण मत करो. आणि देशामध्ये एक दुसरा प्रकरण सुद्धा सुरू आहे. राजस्थान, नागौर हा जो एक शहर आहे, जोधपूर आणि बिकानेर यांच्या बीचामध्ये हा शहर आहे, हा स्थान आहे. तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यांची जे मान आहे ते तोडण्यात आली. आणि हा तोडणारा कोण आहे माहित आहे? फिरोज अली. आज बऱ्याच लोकांचे स्टेटस सुद्धा दिसत नाही याचा विरोध म्हणून. याचा खुलून विरोध का करत नाही आपण? मी त्याचा, त्या भडव्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. काही दिवसापूर्वीच आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक प्रकरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बीजेपीच्या जो कार्यकर्ते आहेत त्यांनी पक्षाचा जो दुपट्टा आहे तो त्यांच्या महाराजांच्या मानेला गुंडाळलं. अशा प्रकारे तुमची हुकुमशाही आहे. अहो, साधा आम्ही जेव्हा जयंती करतो महाराजांची, तेव्हा हेच स्टेटसवर ठेवतात महाराजांची जयंतीचे फोटो, आणि तेच लोक साधा त्या पुतळ्यासमोर जयंतीला उपस्थित सुद्धा राहत नाही. हे शोकांतिका आहे. भाई चाहे कोई भी रहे, गलत है तो उसका खुलकर विरोध करे, ये दोगला पण मत करे. जय शिवराय.